नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी चॉकलेट मोदक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कुठल्याही कंपनीचे चॉकलेट कंपाऊंड घ्यायचे आहे. इथे मी गुडरीच कंपनीचे चॉकलेट कंपाऊंड घेतले आहे. 500 ग्रॅम आहे हे, 221 रुपयाला मिळाले. यामध्ये तुम्हाला 4 स्लॅब्स मिळतील. यापैकी मी अर्धा स्लॅब म्हणजेच 250 ग्रॅम चॉकलेट आज यूज करणार आहे. हे चॉकलेट कंपाऊंड स्मॉल पीसेसमध्ये आता आपण कट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कंपाऊंड कट करून घेऊ शकता. हे सर्व चॉकलेट मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे. यानंतर हे आपण डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची किंवा कमी ठेवली तरी चालेल. त्यानंतर 2 मिनटात तुम्ही बघू शकता चॉकलेट अशा पद्धतीने मेल्ट व्हायला लागले आहे. 4 ते 5 मिनटामध्ये हे चॉकलेट पूर्णपणे वितळलं आहे. गॅस बंद करूया आणि चॉकलेटचे भांडे बाजूला घेऊया. बघू शकता तुम्ही हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झाले आहेत. नसेल मेल्ट झाले तरी पाण्याच्या गरम वाफेवर हे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होऊन जाते. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचा सिलिकॉनचा मोदकचा मोल्ड आहे. तुम्ही सिलिकॉन किंवा प्लॅस्टिकचा कुठलाही यूज केला तरी चालेल. प्रत्येक कॅव्हिटीमध्ये 1-1 चमचा मी इथे चॉकलेट ॲड करत आहे. तुम्हाला हा मोल्ड ऑनलाईन मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा टॅग प्रोडक्टमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल. 2 ते 3 वेळेस मोल्ड टॅग करायचा आणि फ्रीजमध्ये 15 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले चॉकलेट मोदक किती छान सेट झाले आहेत. बघा किती सुंदर असे मोदक तयार झाले आहे. आता आपण हे सर्व चॉकलेट मोदक कॅव्हिटीमधून काढून घेऊया. हा मोदक वजनाने 8 ते 9 ग्रॅम भरतो. बघा असे सुंदर आपले 15 मोदक तयार झाले आहे. तर तुम्हीसुद्धा आपल्या गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंट नक्की करा.